नमस्कार. मी अरविंद आठले. भाषवण पुष्पमालेतलं 115वं पुष्प आज आपल्यासमोर ठेवायला मला अतिशय आनंद होतो आहे. मला कल्पना आहे की हे जे सध्या मी तुमच्यासमोर मांडतो आहे हे थोडंसं अवघड आहे, परंतु उपासक म्हणून ज्याला सर्व स्थिती जाणून घ्यायची आहे, काही तात्विक माहिती, काही जी आवश्यक उपासकाला असते, त्याच्या साधनेला पूरक, साधनेतलं मार्गदर्शन करणारी अशी जी असते ती तात्विक असल्यामुळं थोडीशी कठीण आहे, परंतु ती अत्यंत आवश्यक आहे म्हणून मी आपल्यासमोर मांडतो. माझ्या या सर्व मालिकेचं उद्दिष्टच सरळ आहे की उपासकाला मदत व्हावी म्हणून निरनिराळ्या संतांची चरित्र मी आपल्यासमोर ठेवली. त्यांच्यातल्या चमत्कारांचं दर्शन मी नाही घडवलं, परंतु त्यांचं तत्त्वज्ञान काय आहे हे उपासक म्हणून, साधक म्हणून समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने सध्या मी अप्रबुद्धांना तुमच्यासमोर प्रस्तुत करतो आहे. अतिशय थोर विद्वान, त्यांची थोरवी मी काय गावी. परंतु नागपूरचे श्री बस वैकुंठवार डॉक्टर होते ते. त्यांना अत्यंत अप्रबुद्धांचा सहवास, अत्यंत जवळचा सहवास आणि निकटपणे त्यांनी पाहिलं असल्यामुळं अप्रबुद्धांचं एक विस्तृत चरित्र त्याने लिहिलं. आणि या चरित्रातला काही अंश मी आपल्यासमोर मुद्दाम ठेवतो आहे. तर सर्वप्रथम हे मांडण्याच्या आधी माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. हे सगळं त्यांचंच काम आहे. मी केवळ उच्छिष्ट आपल्यासमोर ठेवतो आहे. आणि संतांचं उच्छिष्ट किती उपकारक आहे हे तुम्हाला सांगण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तर कालच्या विषयापासून आता आपण पुढे जाऊया. श्री नरूभाई परांजप्यांचं श्री रामकृष्ण चरित्र प्रथम 1923 प्रसिद्ध झालं. त्याची प्रस्तावना स्वर्गीय अप्रबुद्धांनी लिहिली. ती वरवर जरी वाचली तरी ठळकपणे लक्षात येतं की ब्रह्मर्षींच्या चरित्राचं लघु छायाबिंब त्यात आहे. चरित्रग्रंथात लेखकाचा जो भारदस्त, ठसठशीत आणि ठाम पदविन्यास दिसतो त्याचं पूर्वरूप म्हणजे ही प्रस्तावना. त्यातील त्रिकांड समुच्चय आणि चतुर्वर्ग चिंतामणी या शब्दयोजनेत धार्मिक जीवनाचं सारं गुह्य समाविष्ट झालेलं आहे. त्या प्रस्तावनेत लिहिणाऱ्या साधकाची जी परिपक्वावस्था प्रतिबिंबित झालेली आहे ती काही अनुमानं बांधण्यास धाष्ट देते असंही म्हणता येईल. आणि तिच्या लेखनानंतर अल्पावधीत केव्हा तरी ती अप्रबुद्ध हिमालयात दुसऱ्यांदा निघून गेले. स्वतःच्या प्रेरणेने ते तिकडे गेले की कोणत्या ना कोणत्या तरी प्रकाराने मिळालेल्या संदेशानुसार ते गेले हे कळायला मार्ग नाही. पण साधक जीवनातला तो एक अत्यंत मोलाचा टप्पा होता हे मात्र त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आल्याशिवाय राहत नसेल. साधारणतः तो काळ 2.5 वर्षाचा होता असं ते बोलल्याचं आठवतं. अण्णासाहेबांच्या चरित्राच्या तयारीकरता मी तिकडं गेलो असंही ते म्हणाले. इथं त्यांच्या स्वभावातली एक खोड स्पष्ट सांगावीशी वाटते की खोटं बोलण्याच्या त्यांच्या जिभेला विटाळ होता. हेही तितकंच खरं की कोणत्याही गोष्टीतलं गुह्यतर अंतरंग राखण्याकरता सत्य असलेल्या वरपांगी लौकिक गोष्टीचं निमित्त पुढं करून उच्च दशा लपवायची हा त्यांचा अव्याहत हव्यास असे. तुका म्हणे करी निमित्ताचे आड, चेष्टवुनी जड दावी पुढे, ही भगवंताची माईक लीला श्री अप्रबुद्ध जन्मभर अभ्यासित राहिले. श्रीयुत कामतांच्या गुरुचरित्राला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना ही अतिशय वाचनीय आहे आणि त्यांचा व्यासंग दत्तसंप्रदायावरचा ती प्रस्तावना दाखवित असते. मूळ कामतांच्या प्रतीमध्ये ती प्रस्तावना आहे. त्यांच्या साधनेच्या सिद्धीत चरित्रग्रंथाला विशेष महत्त्व आणि स्थान आहे. काही चर्चेत त्यांना सहजपणे विचारण्यात आलं की नुसतं चरित्रच कोणी वाचलं तर त्याचं काम होईल का हो? त्यावर होईल असं एकदम ठसक्यात त्यांनी उत्तर दिलं आणि इतर वरद आणि प्रासादिक ग्रंथाप्रमाणे सकाळी निदान 4 ओळी तरी वाचाव्या हा नियम पाळणारेही अनेक पाहण्यात आहेत. या एकाच गोष्टीवरून चरित्राच्या तयारीकरता ते हिमालयात गेले होते या कथनाचा लौकिकोत्तर अर्थ मनात अधिक ठाम देऊन बसतो. सन 1924च्या आषाढात ते उत्तर काशीस होते आणि त्यांनी स्वात्मसौख्याची करोमि टीका सरलां सरानां विनोदितीं महाराष्ट्र्यां तु भाषायां महाराष्ट्रस्य भाग्यतः
या प्रकारची जी सेवा केली तिच्यावर उत्तरकाशी आषाढ 12 सोमे 1846 अशी तिथी लिहिलेली आहे. ध्यानसिद्ध व्हायला 9 वर्ष लागतात. हा जो अनुभव त्यांनी सांगितला तो लक्षात घेतला पाहिजे की सन 1916 ध्यानाच्या अभ्यासाची संथा घेतलेल्या अप्रबुद्धांची ध्यानसिद्धी हिमालयात असताना 1925च्या सुमारास झाली असली पाहिजे. हे उघड आहे. श्री शंकर वराडकर नावाची एक व्यक्ती अमरावतीत असताना ध्यान शिकायला त्यांच्याकडे येत असे व त्याला त्यांनी वाढलेले केस काढायला सांगून सोंग करायचं नाही, आपलं पोट दुसऱ्यावर अवलंबून ठेवायचं नाही, असे 2 नियम लावून दिले होते असं ते सांगत. तसाच कुणा एकाचा मंत्र विस्मृतीमुळे जो खंडित झाला होता तो ध्यानाच्या सहाय्याने त्याला पूर्ण करून द्यायलाचाही ते सांगत. चरित्रग्रंथाची तयारी हा बहाणा पुढे करणाऱ्या त्यांच्या उद्गाराचा खरा अर्थ हाच होता की वैदिक संस्कृती आणि राष्ट्र यांच्या उत्कर्षाचं ध्येय साधायला जे तप आवश्यक असल्याचं त्यांच्या मनावर पक्क बिंबलं गेलं होतं त्याचं अनुष्ठान करायला ते हिमालयात गेले. असे हिमालयात ते बऱ्याच वेळा गेले होते वेगवेगळ्या कारणांच्या तपासाठी. निव्वळ ग्रंथलेखनाकरता एखादा उपद्व्याप करणं म्हणजे शुद्ध पडत मूर्खपणा ठरला असता. हे त्यांच्या आयुष्यासंबंधी एकदा प्रश्न विचारला असता. थोडक्यात सारं सांगायचं म्हणून त्यांनी स्पष्ट म्हणलं की मी जंगलात राहिलो आहे, धुनी पेटवून राहिलो आहे, माधुक्रीही मागून राहिलो आहे, परंतु हे सर्व वैदिक संस्कृतीच्या ऊर्जिताच्या उद्दिष्टानंच केलेलं आहे. इतर साधकांपेक्षा त्यांच्या पारमार्थिक जीवनाचा सरसपणा यात होता की त्याला प्रसंगानुसार आणि गरजेनुसार अनेक पैलू पडत गेले आणि ते अधिकाधिक चमत्कार होत गेले. उपासनेतल्या उच्च पायऱ्या चढत असताना योगादी साधनांचे सोपानही ते चढत गेले. हिमालयासारख्या प्रदेशाचं परमार्थमार्गी माणसाला जे आकर्षण असतं ते केवळ एकांतवास एवढ्याच अर्थानं नाही. साधकाची नाडीशुद्धी प्रत्यक्ष अनुभवास जितकी आवश्यक तितकी साधनेच्या स्थानाची नाडीशुद्धीही आवश्यक असते. स्थानालाही नाडी असते. शरीरातील शक्तिप्रवाह प्राकृतिक असले तर साधनेत जसं शीघ्र फलदायित्व आणि सामर्थ्य येतं तसंच निसर्गातील शक्तिप्रवाहांच्या बाबतीतही म्हणता येतं. धर्मशास्त्रात असं विधान येतं की घरी केलेल्या जपात जर 1 गुण असेल तर बाहेर केलेल्या जपात तो दुप्पट असतो. नदीतीर, गोस्थळ, वृंदावन, अग्निहोत्र शाळा, तीर्थक्षेत्र, देवालय इत्यादी ठिकाणी तितक्या पटीने त्यात गुण वाढतो. याची परमावधी म्हणजे शतकोटी गुण हरिसन्निधानी, ईश्वरसन्निधानी अनंत फळ. शिवदेवतेच्या बाबतीतलं हे प्रतिपादन सखोल आणि मार्मिक आहे. लक्षात ठेवण्याजोगं हे आहे की शिरवाची सर्व स्थानं अशाच धोरणांनी निवडलेली आहेत. शिवदेवतेबद्दल आधुनिक संशोधनानं ज्या कोत्या करंट्या आणि तर्कदग्ध कल्पना प्रस्तुत केल्या आहेत त्या टाकल्याशिवाय धर्मशास्त्रातील हे प्रयोगशास्त्र उलगडायचं नाही. आर्यानार्य विषयक धादांत खोट्या आणि प्रसिद्ध कल्पना बाजूस सारून अनुभवाच्या कसोटीवर हे धर्मशास्त्रोक्त विधान पडताळून पाहिलं तर ध्यानात येतं की शिव ही देवता मुळातच द्विस्वभावी आहे. ब्रह्मा, विष्णू इत्यादी देवता तशा नाहीत. आधुनिक दृष्टीनुसार सर्वात जुना समजले गेलेला ऋग्वेदही या देवतेचं असंच रूप प्रतिपादन करतो. शिवदेवतेचं एक स्वरूप कर्पूर गौर आहे तर दुसरं नीलवर्णात्मक आहे. पहिल्या स्वरूपाला धरूनच तंत्रशास्त्राने प्रकाश ही योजना संज्ञा वापरलेली आहे आणि प्रकाश आणि अंधार या द्वंद्वाचा पालटून येणारा अनुभवक्रम जो आहे त्यातून शिवलिंगाची निर्मिती झाली आणि त्याच्या 11 अवस्था असल्यामुळं रुद्राची 11 संख्या ठरली आहे असं अप्रबुद्धांचं प्रतिपादन होतं. मायातीत स्वरूप प्रकाशमय आणि पंचतत्व शिवात्मक असं सृष्टीचं स्वरूप तमोमय सगुण निर्गुण असंही वर्णन येतं. अशा द्विविध शिवदेवतेच्या सान्निध्यात जपाला अनंत फळ यावं ही गोष्ट अतिशय स्वाभाविक आहे. श्रीरामकृष्ण परमहंसांच्या बाबतीत त्यांच्या चरित्राच्या प्रस्तावनेत अप्रबुद्धांनी असंच म्हटलं आहे की 5-10 हजार वर्षाच्या अनुभवाचे संपादन केवळ 40-50 वर्षाच्या आयुष्यात करता येतं. ही गोष्ट त्यांनी सिद्ध करून दाखवली. स्वतः रामकृष्णाने असं सांगितलं आहे की कोणतेही साधन करायला मला 3 दिवसापेक्षा जास्ती वेळ लागला नाही. साधनेत साधकाच्या कर्मात हे जे बहुगुणित सामर्थ्य येतं म्हणजे ज्याला पोटेन्सी म्हणतो आपण इंग्लिशमध्ये आणि कालावधीचा जो आटोपशीरपणा येतो त्याचं एक कारण म्हणजे स्थानाची नाडी शुद्धी हे आहे.
आणि दुसरं कारण उपास्याचं सन्निधान हे आहे. अप्रबुद्धांनी शिवदेवतेच्या श्वशुरस्थळीच आपली तपश्चर्या उत्कटेश जी नेली त्या साधकाच्या दृष्टीनं त्यांचं मोठेपणच व्यक्त झालेलं आहे. एखादी गुह्य गोष्ट आडपडद्यानं ऐकणाऱ्या सांगून टाकण्याची त्यांची जी लकब होती तिला अनुसरून एकदा ते म्हणाले की हरिद्वार रस्ता महाराष्ट्रीयन पद्धतीचा चौघडा कुठं वाजत आहे याची मी चौकशी केली. त्यात कळलं की असा प्रकार इथं नाही. अजपाच्या एका अवस्थेत जो भिरीनाद ऐकू येतो तो अनुभव त्यांना तिथे येत होता. ही गोष्ट त्यांनी अतिशय आडवळणाने सांगितली. त्यांच्या चालण्या बोलण्यातलं वैशिष्ट्य हे यामुळेच नीट लक्षात येतं. हंसोपनिषदाप्रमाणे दशमहानादांपैकी भेरीनाद 9वा आहे आणि नवमम परित्यक्त दश सेवाभेद अशी त्यांची आज्ञा आहे. 6व्या महानादापर्यंत ते स्थिर झाले होते अशी माहिती कळते. पुढच्या नादांचा क्वचित प्रसंगोत्पात अनुभव त्यांना आला असावा असं दिसतं. जवळजवळ सर्व महाराष्ट्रीयन संतांनी आणि अधिकारी वारकऱ्यांनी अजपाजपाचा जो अनुभव घेतला त्याचं वाङ्मय आणि त्यांची परंपरा निशंकपणे हे सांगते. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, नामदेव, गोरा कुंभार, चांगदेव, मुक्ताबाई, जनाबाई, नरहरी सोनार, तुकाराम, महिपती इत्यादींनी अनुहताच्या हल्लरूचा अनुभव हर्षभरानं व्यक्त केला आहे. स्वयंभूनाद आणि वर्ण हे एकमेकांचे मापक आहेत का? वेदांचा अंतरंग व पौरुषीय स्पष्ट करताना अप्रबुद्धांनी जो अत्यंत शास्त्रीय आणि गंभीर सिद्धांत मांडला त्याचं मूळ त्यांच्या या साधनेत दिसतं. हिमालयातून आल्यानंतर 1 वर्षपर्यंत मी अजपाच्या अवस्थेत होतो असं स्वतःच्या एका घनिष्ठ स्नेहाजवळ ते म्हणाले होते. नादानुसंधानच्या साधनास त्यांनी उत्तेजन न देण्याचं कारणही स्पष्ट आहे. ते म्हणत की नादानुसंधानच्या साधनानं माणूस व्यवहारातून जातो. नादानं माणूस व्यवहार नीट करू शकत नाही म्हणून ते त्याला प्रतिकूलता दाखवित असत. दत्तात्रेय ही देवता अखंड तुरीय अवस्थेत राहणारी असल्यामुळं तिची स्थिती स्वयं वेद पठण करी अशी असते असं स्वात्मसौख्यात म्हटलेलं आहे. श्री गुरुचरित्रात मौनी बंधनाचा नंतरचा स्वयंभू वेदपठण वर्णिलेलंच आहे. अप्रबुद्धांचा मूळ संप्रदाय हाच आहे हे मागं सांगितलंच आहे. तरी त्यांची वैयक्तिक उपासना श्री गणेशाची होती आणि तिची उत्कट अवस्था त्यांनी गाठली होती की त्या देवतेशी त्यांचे संभाषणादी व्यवहार जवळजवळ अमरण चालू होते. महाराज असा शब्द त्यांच्या तोंडी अहर्निश होता पण त्याचा पुष्कळदा अर्थ गणेश देवता असाच असे. श्री नरसिंह सरस्वती हे प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयच अशी त्यांची रोमारोमात भिनलेली धारणा आणि निष्ठा होती आणि ते आणि गणेश श्री गणेश ही देवता यांचं अभिन्नत्वही तितकंच रोमारोमात मांडलं होतं. म्हणून महाराज या शब्दानं दोन्हींचाही बोध त्यांच्या मनात असे. परंतु उपासनेच्या दृष्टीने बोलायचं झालं तर उपासनेचा अहर्निश प्रत्यय श्री गणेश रूपाचाच होता. श्री दत्तात्रेयाची दर्शनं 4-5दा झाली. गिरनारला ते 2दा गेले होते पण एकदाच दत्तात्रेयाचं दर्शन त्यांना झालं. उपास्य देवतेचं प्रथम दर्शन झाल्यानंतर तुला काय पाहिजे या तिच्या प्रश्नावर 4 जीवांच्या उपयोगी पडण्याचं तुम्ही मला दिलं आहे त्यात मी संतुष्ट आहे असं आपलं हृदय व्यक्त केल्याचं त्यांच्या बोलण्यात आलेलं होतं. याच ओघात एका मित्राशी झालेला संवाद उद्घृत करण्यायोग्य आहे. वेदाबद्दल चर्चा चालू असताना ते गृहस्थ म्हणाले की तुमचा वेदांचा अभ्यास चांगला सखोल आहे. त्यावर श्री अप्रबुद्ध म्हणाले खरं म्हणजे माझा तसा अभ्यास नाही आणि मला कळतही नाही. वेदांचा अर्थ मला सांगण्यात येतो त्याप्रमाणे मी व्यक्त करतो. या संवादात पूर्ण तथ्य आहे त्यांच्या इतर उद्गारावरून नक्की म्हणता येतो. ऋग्वेदाचा संदेश या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर त्यांनी लिहिलेल्या एका खाजगी चिठ्ठीत तर तुका म्हणे पडलो पाया करा छाया कृपेची अशी ओळ लिहून श्रींच्या आज्ञेनुसार हा ग्रंथ प्रकाशित केल्याची ग्वाही त्यांनी नोंदली होती. ऋग्वेदाचा संदेशच्या सुमाराची आणखीन एक घटना सांगण्याजोगी आहे.
महामहोपाध्याय कृष्णशास्त्री घुले यांच्याशी काही बोलणं चालू असता ते म्हणाले, मला आश्चर्य वाटतं, अप्रबुद्धांचं हिमालयासारख्या एकांतवासात राहूनही त्यांचं ज्ञान अगदी अप टू डेट दिसतं, हे कसं काय? त्यावर त्यांना बोलल्यानंतर मोडक्या तोडक्या खुर्चीवर बसले असतानाच आपुल्या बळे नाही बोलवत सखा भगवंत वाचा त्याची, हा तुकारामाचा संपूर्ण अभंग रसपूर्ण मार्दवानं त्यांच्या तोंडून निघाला. गोडीबरोबरच अनन्यता त्यावेळी जागणवण्याजोगी होती. विवाहशास्त्रावरील लेखन चालू असता अमृतपिंडाबद्दल म्हणजे पिच्युटरी ग्लँड आमचा वाद होता. समजूत पटत नाही असं पाहून शेवटपर्यंत माझ्यापर्यंत ही गोष्ट उगाच का आली या त्यांच्या प्रश्नरूपी उत्तरानं वाद थांबला आणि त्यांच्या ज्ञानाच्या उगमाचं रहस्यही लक्षात आलं. गायत्रीच्या अनुष्ठानांबद्दल श्री अप्रबुद्धांनी बरीच गुप्तता बाळगली असली तरी त्यांच्या बोलण्यावरून आणि माहितगारांच्या कथनावरून असं दिसतं की त्यांची 3 पुरश्चरणं झाली होती. मंत्रशास्त्रानुसार 24 लाखाचं एक पुरश्चरण असायला हवं, पण त्यांनी ती 25 लाखाची केली. त्यांच्या एका मित्रानं त्याचं कारण विचारलं असता मला असं सांगण्यात आलं, असं उत्तर त्यांनी दिलं होतं. 3रं पुरश्चरण पूर्ण होण्याच्या आतच ते अमरावती सोडून 3ऱ्यांदा हिमालयात गेले. एक पुरश्चरण कडुलिंबाच्या पाल्याचा गोळा करून दूध अशा पद्धतीच्या आहारानं त्यांनी केलं होतं. किती कठीण आहे केक. उपासना सोपी नाही. आपण म्हणतो हे केलं ते केलं आणि लगेच दर्शनाची अपेक्षा करतो, तर किती काबाड कष्ट करावे लागतात. मी अनेक संतांची उदाहरणं ही त्यासाठीच मुद्दाम तुम्हाला दिली आहेत की अवास्तव कल्पना उपासनेच्या ठेवू नका, अवास्तव कल्पना गुरूंच्या ठेवू नका. सत्यात या, प्रत्यक्षात काय असतं हे डोळे उघडून पहा. गायत्रीचा जप तो करणाऱ्याला अनायास साक्षीत्व आणि ध्यान यांच्या पकडेवर आरूढ करतो आणि त्याचं अजपापाशीही फार साम्य आहे. अर्थध्यान आणि अक्षरध्यान या दोन्हीही गोष्टी त्यात साधायच्या असतात आणि शरणागती जाणवणारी ती प्रार्थना असल्यामुळं साक्षीत्वाची भूमिकाही हळूहळू येऊ लागते. सगळ्यांच्या निश्चयरूपिणी बुद्धीचं प्रेरणा होऊ दे अशी प्रार्थना असल्यामुळं सर्वांमिळती आत्मनिवेदन आणि आत्मसमर्पण साहजिकच होतं आणि आपण स्वतः निमित्त मात्र बनून वृक्षाचंही पानं हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे या धारणेनं रंत्रारूढ बनतो. म्हणजेच अण्णासाहेबांच्या मीनमार्ग, अण्णासाहेबांचा अथर्वशीर्षाचा पाठ जरा वेगळा होता, तसंच त्यांच्या गायत्री मंत्राचाही तो अधिक शक्तिसंपन्न बनवण्यात आला होता. गायत्री जशी तत्वार्थ वर्णात्मिका आहे तसंच अजपाचं ध्यानही हं क्षम तत्वार्थम युक्तम सकल तलगतम वर्णरूपम नमामि असं आहे. गायत्रीच्या प्रत्येक अक्षराचा विशिष्ट वर्ण आहे आणि अजपात वर्णरूप ध्यान आहे. दोन्हींचाही ब्रह्मा हाच ऋषी आहे. परमात्मा देवता दोघांनाही समान आहे आणि अंतिसायुज्य प्राप्ती हे दोघांचंही उद्दिष्ट आहे. च वर्णापासून यह वर्णापर्यंतचे सर्व वर्ण वेगवेगळी पातकं नाहीशी करून चित्तशुद्धी करतात आणि आदी अंताचे वर्ण देवपदवी आणि ब्रह्मपदवी देतात. तसंच अजपाचं ध्यानहृद्ये ज्ञानजले रागद्वेष मलापहे यः स्नानी मानसे तीर्थेस वै मुक्तो न संशय अशा कोटीचं आहे. गायत्रीच्या जपाचा प्राणायाम हा अविलग भाग आहे. हे सोडून दिलं तरी प्राणापान व्यानोदान समानाप सप्राणा अशी ती आहे आणि स्वस्वर मंत्रामुळे तर प्राणशक्तीशी तिचा घनिष्ठ संबंध आहे. स्वर म्हणजे प्राणशक्तीला यथोद्दिष्ट आणि यथोचित दिलेले योजनापूर्वक धक्के. त्यामुळे स्वरामध्ये उत्पादन क्षमता खूप आली आहे. अजपात देखील प्राणाचा आयाम आहेच. श्वासाला धरून तो अभ्यास असल्यामुळं तीच क्रिया साधते. सामान्यतः प्राकृतिक असलेल्या शरीराकडून एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत 21,000 वेळा श्वासोच्छ्वास होतात. विकृती ती संख्या कमी अधिक घटिक होते. कुंडलिनीचं जागरण, गायत्री जप आणि अजपायप या दोन्हींनी सारखंच होतं. सारांश हा की अप्रबुद्धांनी केलेली साधना अतिशय परस्परबद्ध होती आणि त्यामुळे तिला उच्च आणि तीव्र अशी तेजोमयता आणि फलद्रुपता आली.
हठयोगाचा अभ्यास त्यांनी केला होता. ही गोष्ट निमित्ताने त्यांच्या बोलण्यावरून दिसून आली. प्राणायामाचा अभ्यास काही जणांना त्यांनी शिकवला होता आणि प्राणायाम यथायोग्य साधला की नाही याची परीक्षा तो करणाऱ्याच्या पाठीमागं उभा राहून ते करीत असत. ज्याच्या अभ्यासात प्राणायामाचा संबंध पडतो त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्राणायामाचं सारं रहस्य रेचक साधण्यात आहे. प्राणायामाचं फल जरी उत्तरोत्तर जास्त काळकुंभक स्थिर होण्याच आहे तरी प्राणायाम जमणे हे रेचकावर अवलंबून आहे. रेचक न जमल्यामुळे नपुसकत्वापर्यंत व्याधी उत्पन्न झाल्याचं त्यांच्या पाहण्यात आहे. रेचकाचं उत्तम लक्षण योग वाशिष्ठ्यात दिलेलं आहे. स्वरसेनास्तयत्नानाम तम धीरा रेचकम विदुः असं मार्गदर्शन त्यांनी केलं. त्याचं मूळ त्यांनी घेतलेल्या अनुभवात आहे. केवल कुंभकाच्या साहाय्यानं 1949मध्ये समुद्रात बुडत असतात ते तरले यासंबंधी कदाचित माहिती पुढच्या ह्याच्यात येईल. एवढं पुरे. प्राणशक्तीच्या निरोधानं सायुज्य साधायचा हा जो हठयोग आहे त्याचा श्री अप्रबुद्धांनी अभ्यास केल्याच्या आणखीन काही साक्षी देता येतात. प्रकृती नादुरुस्त असतानाही बस्ती घेण्याचा त्यांचा परिपाठ होता. हठयोगाच्या षटक्रियांचा त्यांनी जो अभ्यास केला होता त्यात बस्तीचाही समावेश होताच. परंतु वयोमानानुसार पुढं बस्ती घेण्याचं आणि पाणी रोखून ठेवण्याचं जमेना अशा एका प्रसंगी केलेल्या सूचनेवर ते एकदम म्हणाले की पूर्वी मी रेक्टस कितीतरी आत खिचून घेत होतो पण आता ते काही जमत नाही. अभ्यासकांना हे माहिती आहे की हठयोगातल्या अश्विनी मुद्रेमध्ये असं होतं आणि प्राणनिरोध करणाऱ्या 3 बंधात जो मूलबंध आहे त्याशी तिचा निकट संबंध आहे. एकदा ज्ञानदेवीतील 6व्या अध्यायातल्या वज्रासनाबद्दल साखरे शंकराचार्य यांच्याशी थोडा वाद झाला. श्री खरे शंकराचार्य यांच्याशी थोडा वाद झाला. त्याने एक पुस्तक अभिप्रायार्थ अप्रबुद्धांकडे पाठवलं होतं. त्यांचा काही बाबतीत प्रतिकूल अभिप्राय होता. भेटीची इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे श्रींना भेटायला ते गेले आणि वज्रासनाच्या वर्णनात चूक आहे असं श्री स्वामींचं म्हणणं होतं. त्यावर श्री अप्रबुद्ध म्हणाले की माझं वय जरी जरा कमी असतं तर मी करून दाखवलं असतं. असं म्हणत ते खुर्चीवर खाली आले आणि त्या वयात जमेल तेवढं प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवलं. पूर्वाभ्यासाशिवाय एकदम कोणी असल्या क्रिया करू दाखवू शकत नाही हे काही सांगायला नको. त्यांच्या स्वभावातल्या खास लकीपैकी एक अशी होती की बोलण्याच्या ओघात अनिमित्ततः आपल्या बंद पेटाऱ्याचं झाकण अंमळ उकड करून त्यातली चीज ते दाखवली न दाखवली असं करायचे. आता प्रसंग आठवत नाही परंतु एकदा आम्ही नारायण महाराजांच्या तालमीतलं असं म्हणून पुढचं म्हणणं त्यांनी गिळून घेतलं. श्री नारायण महाराजांशी असलेल्या संबंधाबद्दल इतरत्र हकीकत आली आहे. प्रस्तुत संदर्भात त्यांचं एवढंच म्हणणं निक्षून सांगितलं पाहिजे की श्री नारायण महाराज हे राजयोगी होते असं जे म्हटलं जातं ते साफ चूक आहे. वैभवशाली जीवनास ज्योतिषदृष्ट्या राजयोग म्हणतात तसं लौकिक स्वरूपात असलेल्या सत्पुरुषास ही संज्ञा शिथिलपणे लावतात. परंतु योगशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर नारायण महाराज राजयोगी नव्हते, ते हठयोगी होते. आधुनिक काळात शुद्ध हठयोगाच्या मार्गाने अत्युच्च समस्या अवस्था गाठणारे जवळपास नाहीतच. अविलुप्त ब्रह्मचर्य आणि अत्यंत नेमस्त राहणी या गोष्टी आज दुर्मिळ आहेत. ही कारणं सांगून श्री अप्रबुद्ध नारायण महाराजांची अतिशय प्रशंसा करीत त्यांच्याकडून हठयोगाचा अभ्यास अप्रबुद्धांनी अवगत केला होता आणि म्हणूनच असा उद्गार त्यांनी काढला. अशी ही माहिती मिळते की काही सिद्धी त्यांच्याकडून त्यांना मिळालेल्या होत्या आणि त्यांच्या उपयोगाच्या बाबतीत काही काळ त्यांच्या मनात द्वंद्व चाललं होतं. अमरावतीत असताना अप्रबुद्धांचं सर्व उद्योग रात्री चालायचे. दिवसा ते निद्रा घेत आणि हठयोगाचा अभ्यास त्यांनी अशा निवांत वेळी केला असला पाहिजे. सिद्धासन अतिशय सफाईने ते करत व शेवटची काही वर्ष सोडली तर नित्यकर्म याच आसनावर ते उरकीत. तसंच शवासनाची त्यांची सिद्धी काही प्रसंगी तर ठळकपणे दिसली आहे. पोटाची व्यथा, अंतर्गळावरची शस्त्रक्रिया इत्यादी अवस्थेतही ते इतके ताजेतवाने दिसायचे की जणू काही गाढ निद्रा घेऊन टवटवीत झाले आहेत. ते व्यथित वा रुग्ण आहेत असं कधी वाटायचंच नाही. पांघरुण घेऊन झोपले आहेत असं वाटायचं. पण त्यांचा अजपादिकांचा अभ्यास चालू असायचा. 2-3 तास झोप झाली की रात्रभर जागाच असतो असं ते पुष्कळदा म्हणायचे. तो जाग अजपाचा असायचा.
पंचमहाभूतात्मक तत्वांचे रंग जाणण्यापर्यंत सर्वोदय शास्त्राचा अभ्यास त्यांनी केला होता. योगाभ्यासी अंतिम प्रचिती नीलबिंदू दर्शनाची असते असं अनेक अनुभव लोक सांगतात. अप्रबुद्धांना या नीलबिंदूचा एकदा अल्पकाल अनुभव आला होता. विष्णू सहस्रनामासारख्या साधनाच्या अविरत पाठानेही तो अनुभव येतो. याचा दाखला म्हणून त्यांनी माधवबुवा गोडबोले यांचं उदाहरण दिलं आहे. उपासकाला त्यांच्या उपास्याची अंतिम प्रतीती नीलवर्णात्मक येते असं ते सांगत. अण्णासाहेब त्यांना दिसत ते नीलवर्णात दिसत. अक्षरध्यानाच्या अभ्यासकास अक्षर साक्षात्कार होतो, त्याची अंतिम अवस्था नीलवर्णाची असते असंही ते म्हणत. शिवदेवतेच्या नीलवर्णात्मक विग्रहाबाबत मागे मी थोडं दिग्दर्शक केलं आहे. योगाचा आणि आदिगुरु महेश्वर होत असा जो वैदिक शास्त्राचा घोष आहे तो लक्षात घेतला की योगाच्या अंत्यदशेतल्या नीलबिंदू दर्शनाची संगती नीट लागते. हे सांगितलं पाहिजे असं नाही. नीलबिंदू आणि स्वयंभू लिंग या गूढ गोष्टीबद्दल 2 शब्द लिहिल्यास अप्रबुद्धांचा अद्वितीय दृष्टिकोन मांडल्यासारखं होईल म्हणून मी हे धाडस करीत आहे. श्री गुरुचरित्रातील लिंग महात्म्यावर त्यामुळं चांगलाच प्रकाश पडतो. लिंग स्थापिती आपुल्या नामी इत्यादी विषय जो त्यात येतो त्याचाही सुसंगत असा उलगडा होतो. वैदिक शास्त्रामध्ये शिवदेवतेस आदिगुरु म्हटलं आहे आणि विष्णुप्रभूती देवतांना उपासनेची दीक्षा तिने दिली असल्याचंही सांगितलं आहे. परमार्थ म्हणजे एकी अनेकत्व जे होतं त्याचा संहारी जो या सृष्टीसी म्हणून बोलती स्मशानवासी हे सत्य या संदर्भातही ध्यानात घेतलं पाहिजे. अशा देवतेच्या प्रत्यक्ष सान्निध्यात असलेल्या कर्माला येत असणारं सामर्थ्य दिक्कालाचा संकोच होऊन अफाट बनत असेल हे जास्त सांगण्याची गरज नाही. शिवदेवतेलाच योमकेशी हा शब्द लावण्यात येतो, तोही इथं लक्षात घेण्यासारखा आहे. केशी या शब्दाचा केशयुक्त या सामान्य अर्थाने असो किंवा केशी म्हणजे प्रकाशयुक्त या अर्थाने असो, त्यानं शिवदेवतेचाच मुख्यतः बोध होतो. आकाश हेच ज्याचे केस आहेत या अर्थाच्या द्वारा शिवदेवतेबद्दलची केवढी भव्य दृष्टी वैदिक शास्त्रज्ञांनी दाखवलेली आहे. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर फील्ड या सिद्धांताचं साम्य नजरेस आणून देण्यासारखं आहे. विद्युत क्षेत्र, चुंबकीय क्षेत्र, गुरुत्व क्षेत्र इत्यादी कल्पना आधुनिक विज्ञान देतं, तशीच योमकेशी या शब्दानं वैदिक विज्ञान देतं. शिवदेवतेचा शक्तीचा प्रसार म्हणजेच आकाश म्हणजे आसमंतात पसरलेलं तमोगुणाच्या तन्मात्रातून उत्पन्न होणारं आद्य पंचमहाभूत हे सर्व उत्पद्यमान सृष्टीचं उगमस्थान आहे आणि ज्यातून स्थूल अवस्थेत विद्युन्मय, चुंबकीय आणि गुरुत्वमय क्षेत्र निर्माण होतात. दुसराही अर्थ या शब्दाचा आहे केशी म्हणजे प्रकाशमान. केशीचा दुसरा अर्थ काशी शब्दपर्याय. काशी क्षेत्राला भारतात जे अत्यंतिक महत्त्व का आहे याचं बीज यावरून अभ्यासकांच्या लक्षात येईल. बराच वेळ झाला, या ठिकाणी आज आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये येईलच. सध्या आपण निरोप घेऊ. नमस्कार.